आपल्या भेटीला आलाय आणि भेटीला येत असताना या स्पर्धेची सुरुवात वरिष्ठ ग्रामस्थ त्यांच्या शुभास्ते झाली। त्यानंतर पहिला सामना आपल्या भेटीला आला। पहिली इनिंग संपन्न होत असताना 35 धावा उभारल्या गेल्या, 36 धावांचं लक्ष्य आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी विशाल आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। प्रवीण बॉलिंग मार्क वरती तयार होतोय, विशाल बाबा फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय। चला लवकर लवकर मॅचला सुरुवात करा। 36 हव्यात, 3 बॉलर, 3 गोलंदाज असणार आहेत। चला इनसाइड आउट, पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला, चेंडू निघून चाललाय सीमा रेखा पार, चौकार, 4 धाबा। असताना इनफिल्डच्या डोक्यावरून मारलाय, सीमा रेखा पार पाठवलाय, 4 धाबा आल्यात, चौकार आलाय। चौकार आल्यानंतर धावफलकाचा श्रीगणेशच्या धावफलकाची सुरुवात 36 धाबांचा पाठलाग करण्यासाठी ताबडतोड सुरुवात केली आहे आणि आता क्षेत्ररक्षण बदलवण्यासाठी मजबूर केलंय, कुणाला आत कुणाला बाहेर। तर जो मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता त्याला डीप मध्ये पाठवण्यात आलं, वाईड लॉंग ऑफ मध्ये त्याला तैनात करण्यात आलंय, लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आतमध्ये आणलंय। सचिन आलाय, विशाल बाबा बाद झाला, हलकासा पुश करण्याचा प्रयत्न, पण इनफिल्ड मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता, बाबाची पूर्ण जागा ब्लॉक केल्यानंतर तिने हात आकडले होते, म्हणजे द्विधा मनस्थितीत आला होता की मोठा फटका मारू की नको मारू। आणि जे काही ट्रॅप किंवा जी काही फील्ड मध्ये बदल केला होता त्याचा फायदा हा कुडूक बोरीचा कोण संघाला झालाय। पहिल्या चेंडूवरती चौकार, चौकाराचं प्रत्युत्तर दिलंय विकेट नाही, फलंदाज बाद झालाय। दुसरा यावेळेला मिस टाइम, चेंडू जावे क्षेत्ररक्षक, ओह क्या बात आहे, खूप चांगला एफर्ट। कॅच बनली नाही बनली हा वेगळा प्रकार, परंतु त्या खेळाडूला मानावा लागेल ज्याने एफर्ट्स दिलेत, एफर्ट्स टाकलेत। नो बॉल आहे, नो बॉल आहे आणि नो बॉल वरती +1 अशा 2 धाबा बीमरच्या रूपाने हा नो बॉल, म्हणजे कॅच जरी झाला असता तरी सुद्धा तितका फरक नसता पडला। धावपलकावरती धाबा 6 वरती जाऊन पोहोचल्यात। 2 चेंडू, प्रमील पुन्हा एकदा समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, ऑन साइडला चेंडूला तटावलं जरूर, हातामध्ये कॅच आणि ते कॅच असताना रनआउटची संधी। हो परत नो बॉल आहे आणि यावेळेला आता बॉलरला दंडित केलंय। नो +1 अशा 2 धावा की 3 धावून किती काढल्यात, 1 2 2 काढल्यात, टोटल 3 नो बॉल आहे।
एकच काढले ना? ओके. हॅलो हॅलो. चल, नवीन बॉलर आहे यावेळेला. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रनआउट चिअप. ओ हो. नक्की काय घडलंय? पंच तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारे पंचांवरती प्रभाव नाही. थ्रो जरूर झाला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर वेगळी कहाणी असती, पण इथे हात लागला स्टंपला, त्यामुळे ही एक धाव कंप्लीट झाली आहे. धावपलकरती 10 झाले. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय तो 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अपेक्षित धावा बनलेल्या आहेत. ज्या आस्किंग रन रेटची गरज हो यावेळेला जडमधला चेंडू जास्त सफल झाला. ते रेषेपासून भरटकले होते आणि डॉट बॉल येतोय. आता शेवटचे अंतिम चेंडू बाकी. गणेश कुंड ब साठी अडचणी वाढवण्याचा प्रयत्न मनीष करतायत. पहिल्या गोलंदाजाला दंडित केल्यानंतर मनीषने स्वतः चेंडू हातात घेतला. बाहेर निघणारा चेंडू. बॅटची एज अँड गॉन. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 2 महत्वाचे विकेट. बाबाचं बाद होणं आणि त्यानंतर सचिनचं बाद होणं अडचणी वाढवतील गणेश कुंड ब साठी. प्रवीण मैदानात अजूनही आहे, पण कौतुक मी मनीषचं करेल. पहिल्या नो वरती नो आल्यानंतर ज्या प्रकारे त्याने कमबॅक करून दिला, स्वतःच्या संघाला ज्या पद्धतीने सावरलं आणि त्या सावरल्यामुळेच त्या विकेट मिळालेल्या आहेत. साहिल नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क मध्ये तयार होते. कुडुक बोरीचा कोंड या संघाकडून. समोर डाऊन दी ग्राउंड चेंडून हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतील. अजून एका विकेटचं पतन. गॉन. अजून एक महत्वाची अनाउन्समेंट श्री जाखमता जेबी क्रिकेट संघाच्या वतीने. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी कॅच पकडेल त्याला 100 रुपयाचं बक्षीस आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कोणी कॅच पकडेल त्याला 100 रुपयाचं बक्षीस हे मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे. जाखमता देबी क्रिकेट संघाच्या वतीने देण्यात येणार आहे. नवीन फलंदाज गजानन. आता गजाननाची कृपा
होणं गरजेची असणार आहे. गणेश कुंडसाठी विकेट आली आहे व्हेरी फर्स्ट बॉल वरती. ओव्हरपिच डिलिव्हरी समोर मारण्याचा प्रयत्न, ऑन मेरिट खेळत होते पण चेंडूच्या गतीमध्ये असलेला कमीपणा. हो, आतमध्ये येणारा चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू नाही समजू शकले. प्री प्लॅन स्ट्रोक खेळत होते, इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. आलाय डॉट. 1 2 3 असे जर का डॉट येत राहिले तर पारी बिल्ड कशी होणार प्रश्न येऊन उभा राहिलाय. असंच नाही, पहिल्या इनिंग मध्ये मोठे फटके मारत असताना विकेट आल्यात. पहिल्या इनिंगने खूप काही शिकवलंय जरूर, पण आपण किती काय ध्यानात घेतो, किती काय विचार करतो त्याच्यावरती त्याचा रिझल्ट येत असतो. आणि यावेळेला चेंडूला पाठवलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या मागे धावतोय. मागे धावत असताना नाही थांबणार चेंडू, वेगाने निघून चाललाय. सीमा रेखा पार, चौकार. सकाळच्या सत्रामध्ये अप्स अँड डाऊन, धावा कधी, विकेट कधी, डॉट कधी, अशा प्रकारच्या काहीशा हरकती मैदानात दिसू लागल्यात. चौकार आला, 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं 14 वरती. 14 पुन्हा एकदा इनसाइड आउट चेंडू उंचावे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मनीष, कोणतीही चुकी नाही, फलंदाज बाद. उल्लेख प्रतीक आपण केलात. सगळ्यांनी विचार केला होता काहीतरी वेगळा, पण झालंय काहीसं वेगळं. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या दिशेने येतोय. 14 वरती धावफलक थांबलंय. 14 धाबा धावफलकावरती असल्यानंतर आता धाबांची किती गरज आहे? 22 धाबांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. हो, यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू सरळ यष्टांचा भेद, नाही समजू शकलाय. अँगल बनवत असताना अँगलने काढलाय काठा खीर, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अजित मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेक्स्ट बॉल. हो, पुन्हा एकदा हरकत करणारा चेंडू, हा सुद्धा डॉट. 2 षटकं संपली. आता 12 चेंडू आणि 22 धाबांची गरज. चेंडू सोपविला गेला आणि तो सोपवत असताना मनीष बघूयात कशा प्रकारे या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करतोय. पहिलं षटक मनीषने हाताळलं होतं, खूप चांगला कमबॅक करून दिला होता. प्रमीलला त्यानं बॅक केलं होतं. मनीषचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे पंच बळत असताना सांगतात इट्स अ वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. 12-22 मधून आता गाडी येऊन थांबले 12-21 वरती. आव्हान तितकंसं मोठं नाहीये, परंतु सध्याची स्थिती, ही जी परिस्थिती उद्भवली आहे त्याला बघताय हे आव्हान सुद्धा आता अवघड वाटायला लागलंय. समोर मांडण्याचा प्रयत्न, मिस टाइम, दुरून खेळलेत. निलेश मांजरेकर यांच्या बॅटमधून मोठा फटका येता राहिलाय. फलंदाज बाद.
होतं, पण ते पोचण्या अगोदरच मांजरेकर रिटर्न गेलेत. फलंदाज बाद बाळा आंबेकर हे प्राइज लावण्यासाठी आले, ते आता माघारी गेलेत आणि नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रशांत नावाप्रमाणे शांत राहून चालणार नाहीये. इथे फलंदाजीद्वारे धावा बनवून दाखवाव्या लागतील, कारण इक्वेशन 11-21 वरती येऊन थांबली आहे. 11-21. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळणं शक्य असतं, फक्त तुम्हाला ती शक्यता दिसली पाहिजे. म्हणतात ना, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त दिसली तर तुम्ही त्या गोष्टीला आपलंसं करू शकता. चेंडूला लॉफ्ट केलं, चेंडू चावे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करता. झेलची जी संधी आहे, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपला झेल. प्रशांत सुद्धा बाद, गॉन. ती चर्चा अगदी योग्य होती. सगळ्यांनी विचार केला होता की साईड विकेट मिळेल आणि मग तिथून मोठमोठे फटके येऊ शकतात. या धावा सुद्धा सोप्या आहेत, पण जे ऐकतायत, जे बघतायत, जे पाहतायत त्यांच्या माहितीसाठी आजची स्पर्धा मिडल विकेटवरती होतीये. मिडल विकेटवरती ही स्पर्धा होती आणि त्यामुळे लेफ्टी रायटी या दोघांनाही मला वाटते जवळजवळ समान संधी. पण जे उजव्या ऑन साईडला मांडण्यासाठी उजवे फलंदाज नेहमीच तयार असतात, त्यांच्यासाठी अडचणी. पुन्हा एकदा क्लीन बॉल, हॅट्रिक. पहिली मॅच, पहिली हॅट्रिक मनीषच्या नावे. बॅट्समनची दांडी उडवली, हॅट्रिक सुद्धा मारली आणि मनीष आता स्वतःला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवतोय. साहिल नवीन फलंदाज आलाय. चेंडूचा खेळ किती बाकी आहे? 3. पहिला वाईट, त्यानंतर लगातार 3 विकेट आल्यात. साहिल मैदानात आलाय. 15 वरती धावफलक थांबलंय. 15. पुन्हा एकदा लगातार चौथा. वाह, क्या बात है. आणि जादूटोणा मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकत असताना दिसतोय. मनीषने कोणता जादूटोणा केलाय बघावं लागणार आहे. लगातार 4थी विकेट, आणि विकेट अशा नाही, चांगल्या खेळाडूंच्या विकेट आल्यात. श्रेयस नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. लास्ट विकेट श्रेयस. पहिली मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये लगातार 4 चेंडू 4 विकेट मॅच मध्ये आणून ठेवलंय ते मनीषनं. टीम कुडुकबोरीचा कोंडला आणि गणेश कोंड ब संघ मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय. कुणीही विचार केला नव्हता की गणेश कोंडला 36 धावा करत असताना इतकी मोठी दमछाक होईल. असं काही घडेल की कुडुकबोरी गणेश कोंड ब संघ या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जाईल, पण आता परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे. षटक क्रमांक 30 संपलं. 16 धाबा धावपलकावरती आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 20. असल्या कारणानं आता धाबा बनवण्यासाठी स्ट्राईक रोटेट सुद्धा करू शकत नाही. यश आलाय, पण 3 षटकांमधलं यश सुद्धा मोठं होतं. मग आता 4थ्या षटकामध्ये यश आल्यानंतर ते त्यामध्ये भरीत भर यशावरती यश कशा प्रकारची बॉलिंग करतो. श्रेयसला हिरो बनण्याची संधी आहे. श्रेयसने जर का इथे या 20 धाबा बनवून दिल्या तर मात्र चेंडूला अडवलं गेलंय. एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. 20 मधली 1 कमी. आता 19 ची गरज आहे. 5-19 असा मध्येच एखादा म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती धमाकेदार षटकार लागावा आणि या मॅचचं चित्र बदलावं. काय घडेल का ते चित्र?
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू चावे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 3 धावा या चेंडूवरती आल्यात. मागील 2 चेंडूवरती 4. आस्किंग रन रेटच्या जवळपास नाही आहेत, पण तरी सुद्धा या स्ट्राईक रोटेशन फरक पडू शकतो. या स्ट्राईक रोटेशन फरक पडू शकतो. इथे षटकार चौकार जर का या चेंडूवरती आला, मॅच पुन्हा एकदा बदलेल. गणेश कोंड, श्रेयस, श्रेयस नाही नाही, शरीरापासून लांबून खडेखडे खेळण्याचा प्रयत्न. बॅट लवकर फिरली, चेंडू मागे की मागून निघून गेलाय आणि त्यामुळे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा डॉट. प्रत्येक डॉट दडपण वाढवेल. ऑलरेडी दडपण आहे, त्याच्यावरती भर पडेल. दडपणाला दडपण. सफल झाल्याने त्यानंतर हुक पुल करण्याचा प्रयत्न. एकच धाव आली आणि आता या मॅच मध्ये मला वाटतं फक्त औपचारिकता बाकी आहे. चला, कुडूक बौद्धवाडी आणि कबरगणी आपण तयारीला लागायचं आहे. यानंतर होणारी मॅच तुम्हा 2 संघांमध्ये आहे. तुमची टीम मीटिंग जी काय ती करून घ्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत हवेत, फलंदाज बाद, ऑल आउट. पहिली गणेश कोंड ब संघ ऑल आउट होत असताना पराभवाच्या छायेत विजयी संघ कुडूक बोरीचा कोंड. यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला यथोचित सन्मान आत्माराम झगडे साहेब यांच्या शुभास्ते केला जाणार आहे. आत्माराम झगडे साहेब, आपण या आपल्या शुभास्ते. स्वप्नीलजी शिगवण, एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आदरणीय हितेश कंचावडे, कुडूक बोरीचा कोण, यांना विनंती आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. राजकुमार कंचावडे, आपण सुद्धा या. सुधीर